नमस्कार, आप देख रहे हैं एक्सपोज टुडे न्यूज और मैं हूं आपके साथ भारती लूधी। आइए बढ़ते हैं खबरों की ओर। प्रशासन से कड़ी कार्रवाई की मांग। नागपुर के मानवता नगर से एक शर्मनाक घटना सामने आई है। यहाँ देवी मां की मूर्ति के साथ एक युवक द्वारा घिनौना कृत्य किए जाने का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। स्थानीय लोगों ने इस कृत्य की कड़ी निंदा की है और आरोपी के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। नागपुर से आई इस चौंकाने वाली घटना ने पूरे शहर को झकझोर दिया है। मां दुर्गा की प्रतिमा के साथ अशोभनीय कृत्य करने वाले आरोपी युवक को पुलिस ने तुरंत गिरफ्तार कर लिया। इस घटना के सामने आते ही जनता में गुस्सा फूट पड़ा और लोग पूर्व अपराधियों पर कड़ी कार्रवाई और कड़े कानून लागू करने की मांग कर रहे हैं। पुलिस ने आरोपी को सुरक्षा घेरे में रखकर कोर्ट में पेश करने की तैयारी की है। वहीं इस घटना को लेकर सोशल मीडिया पर भी जबरदस्त मार्मिक प्रतिक्रिया देखने को मिल रही है। सर, गिट्टी खदान पोलीस स्टेशन मध्ये आरोपी नाव सूरज खोब्रागडे याच्यावरती एक गुन्हा दाखल होता की ज्याच्यामध्ये वस्तीमध्ये जी देवी बसवली होती त्याच्यासोबत त्यानं गैरप्रकार केला होता, अश्लील कृत्य केलं होतं. याच्यावरून गुन्हा दाखल झाला होता आणि हे सगळं कृत्य जे आहे एकतर नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि सीपी सरांनी दुर्गा मार्शल म्हणून जो काही उपक्रम चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला इतका कॉन्फिडन्स आहे आलेला की अशा आरोपीला महिलांनी नाही हे करायचं तर मग कोण करणार, या ह्याच्यावरती विचाराने आम्ही सीपी सरांकडून, डीसीपी झोन 2 सर, माझे वरिष्ठ सिनियर पीआय सर आहेत, यांच्याकडून आम्ही प्रेरित होऊन आम्ही आज हा जो आहे की त्या आरोपीला घेऊन अशा पद्धतीनं लोकांसमोर हे करायचं, हे प्रोसिजरनं हे करून आम्ही आणलेलं आहे. कारण ह्या नवदुर्गा आहेत, त्या नवदुर्गांपैकीच आमचं एक भाग आहे आणि हे कळायला पाहिजे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना की वचक बसला पाहिजे की इथून पुढे असं काही होत असेल तर नक्कीच या दुर्गा मार्शल किंवा आमच्यातली जी काही महिला अधिकारी आहे, महिला कर्मचारी आहेत आमच्या, नक्कीच या कायदेशीर मार्गाने चांगल्या पद्धतीने ह्यांना वचक बसवतील. आणि सीपी सरांकडून जे काही दुर्गा मार्शलचा उपक्रम सुरू झाला त्याच्या अंतर्गत आम्ही सरांकडून जे काही परवानगी आहे या सगळ्या करून आम्ही हा सुरू केलेला आहे. आजचा जो काही आहे आरोपी घेऊन गेलो ते आम्ही हे केलेलं आहे. मग आरोपी बघितला गेल्यावर 2 जणांनी पोलिसच्या कशातून निसटलेला आहे किंवा त्याच्या आधीचे काही गुन्हे वगैरे आहेत, म्हणजे आणि वस्तीत त्याला घेऊन जाणं चॅलेंजेबल होतं आणि आपण फक्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीच याला म्हणजे सामोरं येऊन हे पूर्ण कृत्य केलं, त्याला आपण काय म्हणजे कशी काय आपली त्याच्यात हिंमत झाली? याची मत म्हणजे मी परत एकदा सीपी सरांचंच याला क्रेडिट देईन, सीपी सर, सिंगल सरांना, की ज्यांनी हा दुर्गा मार्शल उपक्रम सुरू केला. त्याच्यामधून माझ्यासारखे अधिकारी किंवा माझे कर्मचारी आहेत, महिला अंमलदार आहेत की ज्यांना खूप कॉन्फिडन्स तयार झाला की अशा प्रकारचे जे काही आरोपी आहेत तिथून पुढे असं काही कृत्य होणार नाही, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि आमच्यातल्याच जर का या महिला अशा पद्धतीनं पुढाकार घेतील सरांच्या या प्रेरणेनं तर नक्कीच असे या गोष्टी होणार नाहीत, याचं त्याला एक धडा मिळेल की बाबा नाही बाबा असं काही करायचं नाही. त्यामुळे आम्ही हे एक प्रिव्हेंटिव्ह किंवा हे लोकांना समजेल की नाही बाबा याच्यातून काहीतरी वेगळं होऊ शकतं, असं करणं योग्य राहणार, त्याला शिक्षा होणार. दुर्गा मार्शलची एक नवीन टीम तयार केलेली आहे सीपी सरांनी. त्या दुर्गा मार्शल आणि तुम्ही इतकी मोठी धाडस दाखवलं, त्या निमित्तानं काय एक मेसेज समाजाकडे तुम्ही देणार? दुर्गा मार्शल बघा, नावामध्येच दुर्गा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती की दुर्गा म्हणजे काय करू शकते आणि जिथं वाईट गोष्टी घडतायत त्या थांबवणं किंवा जर घडल्या असतील तर त्याच्यामध्ये रोखणं, त्याच्यासाठी आम्हाला जे काही डेअरिंग आहे ते ह्या उपक्रमामधून मिळालेलं आहे. तर आम्हाला चॅलेंज दिलं होतं की बाबा आम्हाला लगेच आरोपी अटक पाहिजे आजच्या आज, आणि त्या निमित्ताने लोकांनी थोडा इथे आवाज उठवला होता आणि लोक मंडळी, तिथली मंडळी भरपूर जमा झाली होती मानवतानगर झोपडपट्टीची, आणि त्यांनी थोडंसं रोडचं वगैरे पण येऊन बसले होते. तेव्हा आम्ही त्याला तात्काळ अटक केलेलं आणि अटक केल्यानंतर ती बाकी सगळी मंडळी आता शांत झालेली आहे आणि त्याच्यावर 2 गुन्हे दाखल केलेले आहेत. सध्या पीसीआर मध्ये पोहोचते गिट्टी खदानला. दुर्गा शक्ती आपण नवीन एक घोषित केली आहे, त्या निमित्तानं आपण लोकांना काय एक नवीन आव्हान देऊ शकतो की अशा प्रकारे कुठली घटना झाली?
नाही, आता त्यांनी तर आम्हाला आमच्या महिलांनी आम्हाला त्या दिवशी चॅलेंज दिलं होतं की तुम्ही हे काम आम्हाला आजच्या आज करून द्या, आम्हाला आजच्या आज त्याला अटक करायचं आहे. तर आमच्या लोकांनी खूप मेहनत घेतली, त्याला संध्याकाळी अटक केलेलं. त्याच्यामुळे आमच्या ज्या दुर्गा होत्या त्यांनी त्यांची शक्ती दाखवली. मी तरी असं म्हणते की आमच्या ज्या महिला होत्या, महिला म्हणजे कॉन्स्टेबल आणि बाकीची डीबी पार्टी त्यांनी मिळून त्याला अटक केलेलं. त्यामध्ये जे काही आरोपीची पिंड काढण्यात आली आहे, नेमकं काय आहे घटना होती, कशा कोण आरोपी आहे काय आपली माहिती? आरोपी खोबराकडे आहे आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी देवीच्या मूर्तीची विटंबना केली होती. त्यानिमित्तानं लोकांमध्ये खूप आक्रोश झाला होता आणि लोकांनी हॉस्टेलला येऊन रिपोर्ट दिलेली, त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला. परत तो पळून गेल्यानंतर त्यांनी परत मारापिटी केली आणि एका मुलाला चाकूने वार केला होता. तर त्याच्यामध्ये परत एक गुन्हा दाखल केला आणि त्याला आम्ही त्याच दिवशी अटक केलेलं आणि अटक केल्यानंतर आता त्याचा 3 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे. त्याकरता त्याला घटनास्थळ पंचनामा करायला इथे आणलेलं होतं आणि तो हाच एरिया आहे जिथे घटना घडली होती. तर त्याला घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी आणलं होतं आणि त्यांना तो स्पॉट वगैरे त्यांनी दाखवला. त्यासाठी सगळे पोलीसवाले वगैरे आलेले होते. ऑपरेशन दुर्गा चालू आहे, त्यानिमित्तानं नवरात्रमध्ये ही घटना आणि महिलेकडनं त्यात आपण काय नेमकी कारण आजच्या पण सोबत सगळ्या जे दुर्गा मार्शल होत्या त्यांच्या सोबतच आम्ही त्यांना घेऊन आलेलो होतो आणि आता ही जी दुर्गादेवी बसली होती, ह्या दुर्गादेवी बाबत त्या लोकांनी आपल्याला मंडळांनी तसं कळवलं नव्हतं. नाही तर आपलं दुर्गा मार्शल तिचा बंदोबस्त आला असता.